नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। अशा काही रेसिपी असतात ज्या लहानपणीच्या आठवणी येतात। आता अशीच एक रेसिपी आहे आणि एक आठवण आहे शेगावची कचोरी। गजानन महाराज दर्शनाला जायचो तेव्हाच आम्ही ही कचोरी खायचो। ते दिवस पण खूपच छान होते। तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी 1 वाटी इथे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून मी हे पीठ चांगलं मिक्स करून घेते। मिक्स करून झाल्यावरती ह्याला असा तुम्हाला एक सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे थोड्याशा पाण्यामध्ये। ह्याला जसं तुम्ही चपातीचं पीठ मळता तसंच ह्याचं कणिक मळायचं आहे। ह्याला जास्त घट्ट नाही मळले पाहिजे, नाहीतर आपण कचोऱ्या करताना आपल्या कचोऱ्या तेलामध्ये फुटतात। ही रेसिपी खायला डिलिशियस आणि टेस्टी लागते आणि ह्याच्यामध्ये ग्रीन कलरची अशी फिलिंग असते। आता मी इथे पीठ मळायला सुरुवात करते। थोडंसं पाणी टाकून मी पीठ मळून घेतलेलं आहे। आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढंच पाणी आपण घ्यायचं। हे जास्त पातळही नको, जास्त घट्टही नको। बघू शकता इथे माझं पीठ मळून झालेलं आहे। आता मी ह्याला किचनच्या असं प्लॅटफॉर्मवरती घेते आणि ह्याला चांगलं 10 ते 15 मिनटं मळून घेते। जेवढं आपलं पीठ मळून घेणार आणि जेवढं त्याला मुरत ठेवणार, रेस्टसाठी ठेवणार, तेवढे आपल्या कचोऱ्या मस्त होणार। बघू शकता मी किचनच्या प्लॅटफॉर्मवर घेतलेलं आहे, चांगलं मळून घेतलेलं आहे। तर चांगलं 10 मिनटं मळून झालेलं आहे। आता मी त्याला एका प्लेटामध्ये असा डो बनवून ठेवलेला आहे। त्याच्यावरती ओला फडका झाकून ठेवते। तुम्ही ह्याच्यावरती थोडंसं तेलही लावू शकता, पण मी नाही लावलेलं। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी बडीशेप घेते, थोडंसं मी धने घेते आणि थोडंसं मी जिरं घेते। हे सगळं मी जाडसर असं वाटून घेते। जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून घ्या। आता इकडे मी कोथिंबीर घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे। ह्याची मी बारीक अशी पेस्ट करते। इथे मी डाळवं घेतलेलं आहे। इथे चण्याच्या डाळीने या बेसनने हे चांगलं लागत नाही, म्हणून मी इथे भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच डाळवं घेतलेली आहे। इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता जे मी वाटलेलं बडीशेप, धनं, जिरं ते ह्याच्यामध्ये मी शॅडो फ्राय करून घेते। हे माझं शॅडो फ्राय करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट जाडसर वाटलेली आहे ती टाकते। तर अद्रक, लसूण आणि कोथिंबीरसोबत मी हिरवी मिरची वाटायला विसरली होती। आता हिरवी मिरचीची पेस्ट एक 5 ते 6 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याची पण एक जाडसर पेस्ट करून ते मी आता वरतून टाकते, कारण मी विसरली होती हिरव्या मिरच्या वाटायला। हे झालेलं आहे। आता हे चांगलं मी ढवळून घेते। हे ढवळून झाल्यावरती जे आपण डाळवं वाटलेलं आहे, म्हणजे भाजलेली चण्याची डाळ, ते मी ह्याच्यात टाकते। हे तुम्ही बारीक वाटून चाळूनही घेऊ शकता, पण मी जाडजाडच टाकले कारण ते खायला खूपच मस्त लागते। आता हे डाळवं टाकून झालेलं आहे। आता मी सगळं मिश्रण असं एकजीव करून घेते, चांगलं त्याला फिरवत राहते। ह्याच्यासाठी तुम्ही चण्याचं पीठही वापरू शकता, पण चण्याच्या पीठ वापरल्याने जशी हवी तशी तुम्हाला टेस्ट नाही भेटणार, म्हणून मी याच्यामध्ये डाळवं टाकलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चण्याचं पीठही टाकू शकता, ऑप्शनल आहे हे। आता मी याला चांगलं असं बघा, माझं अर्ध भाजून झालेलं आहे हे मस्त। ह्याचा कच्चापणा, ह्याच्या पण थोडासा कच्चापणा राहतो, म्हणून मी हे चांगलं कच्चापणा घालवते। चांगलं बघा मी कसं चमच्याने स्मॅश करून घेते। हे माझं मॅश करून झालेलं आहे। इथे मी चवेपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे, ह्याच्यामध्ये मीठ टाकून झालेलं आहे। मीठ टाकून मी चांगलं ह्याला फिरून घेते आणि आता ह्याची कन्सिस्टन्सी येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी शिपडून हे चांगलं फिरवून घेते, म्हणजे ह्याचा असा एक डो तयार व्हायला पाहिजे। मी तुम्हाला दाखवते आता कसा आपण ह्याचा गोळा बनला पाहिजे। असा ह्याचा गोळा बनला पाहिजे, म्हणजे आता आपलं कचोरीचं मिश्रण रेडी आहे। आता मी इथे कचोरी तुम्हाला एक भरून दाखवते। थोडंसं हातामध्ये मी मैदा घेतलेला आहे, पीठ घेतलेलं आहे। बघू शकता किती नरम पीठ मळलेलं आहे। आता मी हे कचोरी एक भरून तुम्हाला दाखवते। मी हाताला थोडंसं पीठ लावते, कारण माझं पीठ एकदम मस्त 2 तास मुरल्यामुळे एकदम सॉफ्ट झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला हे अशी फिलिंग भरून दाखवते। असं तुम्ही पण अंगठ्याने याला प्रेस करा आणि ह्या फिलिंगचा एक गोळा बनवून घ्या। असा गोळा बनवून ते त्याच्यामध्ये भरून घ्या। असा इथे माझा गोळा बनवून झालेला आहे। आता मी त्या मैद्याच्या पिठामध्ये भरून घेते आणि अंगठ्याच्या सहाय्याने त्याला असं प्रेस करत जाते। बघू शकता इथे डो रेडी झालेला आहे बनून। अशाच प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत। हा डो मी एकदम व्यवस्थित असं तयार केलेला आहे। आता मी त्याला हाताने असं थोडंसं चपटं करून घेते। अशा प्रकारे मी सगळे डो बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता माझे सगळे इथे डो रेडी झालेले आहेत। आता मी ह्याच्यावरती एक ओला फडका झाकून ठेवते।
इथे मी थोडंसं पोलपाटणं घेतलेलं आहे. पोलपाटण्यावरती थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने एकदम अशी ही कचोरी लाटून घेतलेली आहे, एकदम हलक्या हाताने. तुम्ही हातानेही करू शकता, पण मी ह्याला लाटण्याचा वापर केलेला आहे. हाताने केलं तर अजून बेस्टच आहे. इकडे हे लाटून झालेलं आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला दुसरंही एकदम हलक्या हाताने लाटून दाखवते. बघू शकता कुठे चिरलं नाही ना काहीच नाही. हा डो एकदम असा सॉफ्ट झालेला आहे आणि ह्याला 2 तास मी मुरतही ठेवलेला आहे, म्हणून इकडे माझं काही चिरत नाही ना काहीच नाही आहे. आपले कचोऱ्या रेडी झालेल्या आहेत. आता मी गॅसवरती एक पॅन ठेवते आणि त्याच्यामध्ये मी तेल तापवत ठेवते. माझं तेल तापून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी फास्ट गॅसवरतीच कचोऱ्या तळायला सुरुवात करते. इथे माझी कचोरी तळून झालेली आहे. आता मी गॅस थोडंसं मध्यम आचेवरती ठेवलेला आहे. अशा प्रकारे मी दुसरीही कचोरी तुम्हाला तळून दाखवते. तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. जर तुम्हाला पूर्ण शेगावचीच टेस्ट हवी आहे तर तुम्हाला तिकडे जाऊनच खाण्याची मजा वेगळीच आहे. आता इथे मी दुसरी कचोरी तुम्हाला तळून दाखवते. अशा प्रकारे मी सगळ्या कचोऱ्या तयार करून घेते, तळून घेते. कचोऱ्या इकडे तळून झालेल्या आहेत. दुसरी पण कचोरी टाकलेली आहे. पहिला गॅस थोडासा फास्ट ठेवा, नंतर मध्यम आचेवरती ठेवा. मध्यम आचेवरती म्हणजे ह्याला जास्त खस्ता पण येतो, क्रिस्पीपणा येतो, म्हणून ह्याला थोडंसं मध्यम आचेवरती ठेवा. पहिला फास्ट ठेवा. अशा प्रकारे माझ्या सगळ्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आता मी इकडे ह्या कचोरीसाठी आपल्याला तिकडे मिरचीच फ्राय करतात, तर मी इकडे मिरच्या फ्राय करते. समोरचे देठं थोडेसे मी तोडून घेतलेले आहेत, कारण आपले मिरच्या तळताना असं उडल्या नाही पाहिजेत म्हणून. इथे मिरच्या तळून झालेल्या आहेत. थोडंसं मीठ टाकते मी त्याच्यावरती. मीठ टाकून झालेलं आहे. आता बघू शकता आपली कचोरी खाण्यासाठी एकदम रेडी आहे. शेगावची फेमस रेसिपी बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा. धन्यवाद. थँक्यू.